आणि ज्या मुलांना असं वाटत असेल, की त्यांचं जे सिलेक्शन आहे ते सिलेक्शन होऊ शकतं, कारण त्यांना चांगले गुणही मिळाले, त्यांनी चांगल्या पद्धतीने परीक्षाही दिली, तर त्यांनी काही कागदपत्र आताच काढून ठेवा. कारण तुमचं सिलेक्शन होऊनही जर का हे कागदपत्र तुमच्याकडे नसतील, तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरवले जाऊ शकतात. त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, तुमचं बर्थ सर्टिफिकेट, मेडिकल सर्टिफिकेट, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट, जर तुम्ही एस-सी किंवा एस-टीचे असाल, तर कास्ट सर्टिफिकेट आणि जर ओ-बी-सी या कॅटेगरीमध्ये जर मोडत असाल, तर तुमचं ओ-बी-सी सर्टिफिकेट तुम्हाला लागेल. पण ओ-बी-सी सर्टिफिकेट सुद्धा हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणजेच गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑथराइज या ठिकाणी ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र सरकारच्या अंडरमध्ये जर काढलेलं तुमच्याकडे ओ-बी-सी सर्टिफिकेट असेल, तर त्या ठिकाणी ते ग्राह्य धरलं जाणार नाही. तुम्हाला ते गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटचं त्या ठिकाणी तुम्हाला ओ-बी-सी सर्टिफिकेट काढावं लागेल. त्याचबरोबर तुम्ही जर का अपंगत्वामध्ये मोडत असाल, म्हणजे जर का तुम्ही डिसेबल असाल, तर त्या ठिकाणी डिसेबिलिटी सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. आणि त्याचबरोबर हे सर्व डॉक्युमेंट जमा झाल्याच्या नंतर तुमचा प्रवेश निश्चित झाल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या शाळेतून, ज्या शाळेमध्ये तुम्ही आता शिकत असाल, त्या ठिकाणी तुम्ही टी-सी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. मग हे डॉक्युमेंट तुमच्याजवळ अशा पद्धतीनं अगोदरच जे डॉक्युमेंट तुम्ही आता बनवून घेऊ शकता, ते डॉक्युमेंट तुम्ही आताच बनवा आणि बाकीचे जे तुम्हाला शाळेतून मिळणार आहेत, ते तर तुमचा प्रवेश निश्चित झाल्याच्या नंतर ते शाळेतून तुम्हाला कधीही मिळू शकतात.